आपल्याला शब्द देतो, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 20 जुलै सोमवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना काल रविवार होता, काल 19 जुलै, कालचा वार रविवार होता। काल रविवार असल्यामुळे सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, म्हणजे सर्व बँका बंद असल्यामुळे तुम्हाला काल जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींना आज 20 जुलै सोमवार आहे, तर आज सोमवारी सकाळी सर्व बँका उघडलेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना आज सकाळपासून जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदित्य तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून काल शासन निर्णय म्हणजे जून हप्ता आणि जुलै हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या संदर्भात काल शासन निर्णय काढण्यात आलेला होता। म्हणजेच काल GR आल्यामुळे आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात येत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना जून हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आणि जुलै हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी, जुलै हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी, म्हणजे जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी टोटल मिळून 7200 कोटींची निधीला मंजुरी दिलेली होती। आता 7200 कोटींचा निधी डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता सोडला जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा लाडके बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 20 जुलै सोमवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडले जात आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचे खऱ्या अर्थाने जून जुलै या दोन्ही हप्त्यांची दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपवून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडके बहिणींनो, खऱ्या अर्थाने आता तुमचे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडके बहिणींना विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1-2 दिवसांमध्ये जमा केला जात असतो, परंतु अख्खा जून महिना संपून गेलेला होता। आता जुलै महिन्याची 20 तारीख आलेली होती, तरी पण बहिणींना पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 20 जुलै सोमवार रोजी, उद्या 21 जुलै उद्याचा वार मंगळवार आहे, तर उद्या सुद्धा पैसे येणार आहेत। परवा दिवशी 22 जुलै, परवा दिवशी वार बुधवार आहे, म्हणजेच 20 जुलै, 21 जुलै आणि 22 जुलै म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या, जेणेकरून तुमचा बँक खाते या प्रमुख बँकांपैकी असेल, तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींनो, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना, राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा
24 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला आहे आणि त्या लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला जुलै हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या, तर त्या लाडक्या बहिणींचे जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे. परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता जमा झालेला नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे आता जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्या लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. आता हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना इथून पुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. बघा आज 20 जुलै सोमवार आहे, तर आज 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे सोडले जात आहेत. उद्या 21 जुलै उद्याचा वार मंगळवार आहे, तर उद्या 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे सोडले जाणार आहेत आणि परवा दिवशी 22 जुलै परवा दिवशीच वार बुधवार आहे, तर परवा दिवशी सुद्धा हे पैसे सोडले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडले जाणार, उद्या पैसे सोडले जाणार की परवा पैसे सोडले जाणार हे पाहण्यासाठी पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पहा. परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, जून आणि जुलै हप्ता सर्व बँकांमध्ये जमा केला जाणार नाही, तर यासाठी काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे. जर तुमचं बँक खाता या प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा उर्वरित बँकेमध्ये खाता असेल तर तुम्हाला पैसे येण्यासाठी अडचण येणार आहे. मग कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार नाहीत याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊयात. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, जून हप्त्यासाठी जुलै हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाची पात्रता, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. दुसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. पुढची पात्रता, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये कर्मचारी नसायला पाहिजे. घरातील सदस्य रिटायर पेन्शनधारक नसला पाहिजे. अशा पद्धतीच्या पात्रता आहेत. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर खऱ्या अर्थाने तुमचे जून आणि जुलै या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवून जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहून घेऊयात. आता आपण पात्रता पाहिलेले आहेत, परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर आपण बँकांची यादी पाहून घेऊयात. कारण लाडक्या बहिणींनो, तुमचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे, परंतु जर तुमचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. त्यामुळे या प्रमुख बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने तुम्ही आता पाहायची आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, खाजगी बँका आहेत, पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत. तर या बँकांमधील कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा केले जात आहेत तर त्या बँकांची यादी आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. तर बघा लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं SBI बँकेमध्ये आहे म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, तर अशा लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यासोबत ज्या लाडक्या बहिणींचं बँक खाता इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्ट बँकेमध्ये आहे त्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र,
कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, HDFC बँक अशा बँकेमध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने या लाडके बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींना, आता तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते आजचे जिल्हे बँका पाहून घेऊयात। उद्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत तर ते उद्याचे जिल्हे बँका पाहून घेणार आहोत आणि परवा दिवशी ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत तर ते परवा दिवशीचे जिल्हे आणि बँका सुद्धा आता आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा। व्हिडिओ सविस्तर पाहिला की तुमचा फायदा होईल आणि तुम्हाला समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये आज कशा पद्धतीने पैसे सोडले जाणार आहे, तुमची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे याची तुम्हाला महत्त्वाची माहिती आता समजून जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। बघा लाडके बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। म्हणजे सध्याच्या स्थितीला एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द, फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेली कामे केलेली आहेत त्याच लाडक्या बहिणींना दिलासा दिला जात आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेली कामे केलेली नसतील त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळत नाही। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेलं असेल त्या लाडक्या बहिणींची जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असेल त्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। म्हणजेच जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे पूर्ण केलेली असतील तरच तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। अन्यथा जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत नाही। तुम्हाला या ठिकाणी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा सर्वात अगोदर आपण या ठिकाणी पात्रता पाहिलेल्या आहेत, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत तर त्या बँका सुद्धा आता आपण पाहिलेले आहेत। आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत। जिल्हे सविस्तर पद्धतीने पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून जी काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे तर तीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। बघा काही हप्त्यांचे पैसे थोडेफार उशिरा आलेले आहेत, परंतु पैसे तुम्हाला 100% मिळालेले आहेत। त्यामुळे आता तुम्ही जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा करत होता तर अखेर तुमची आता 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहून घ्या। परंतु लाडके बहिणींना, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तर या दोघांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। बघा एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आणि फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार
येणार नाही। ही जी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ही लाडकी बहीण योजना 5 वर्षांसाठी सुरू करण्यात आलेली होती। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता फक्त 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत, अजून 3 वर्ष तुम्हाला अशाच पद्धतीने पैसे येणार आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पैसे असेच येत राहणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पाळत असतात, म्हणजे सध्याच्या स्थितीला फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळलेला आहे। फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा, SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँका, पतसंस्था, सोसायटी, सहकारी संस्थांच्या बँका या बँकांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु इथून पुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि या ठिकाणी बँकांच्या यादी पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असेल आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला आता दिलासा मिळून जात आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियावरती सुरू झालेली होते। परंतु लाडक्या बहिणींना अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। यापुढे तुम्हाला या ठिकाणी आता दिलासा दिला जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी पाहून घ्या। तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे मुंबई शहर। बघा, मुंबई शहर म्हणजेच मुंबई जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बहिणींची संख्या आहे, त्यामुळे सर्वात अगोदर मुंबई जिल्ह्यामध्ये जून जुलैचे पैसे सोडले जात आहेत। यानंतर दुसरा जिल्हा पुणे शहर। बघा, पुणे जिल्हा सुद्धा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बहिणींची संख्या आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे। यानंतर पुढचा जिल्हा परभणी जिल्हा, अमरावती जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, तर अशा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून हप्ता काही बहिणींना जमा झालेला आहे। त्या बहिणींना आता महिना संपायच्या अगोदर जुलै हप्ता जमा होईल, परंतु ज्यांना जून हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये जूनचे 1500, जुलैचे 1500 असे 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा केले जाणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा, लवकरच पैसे येणार आहेत, फक्त तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून ठेवा।